सुस्वागतम मुलांनो, संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सर्वात प्रथम चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन मिळेल. एका लाईकच्या स्वरूपात आणि कमेंटच्या स्वरूपात गुरुदक्षिणा आणि प्रेरणा यांची अपेक्षा मी करते. चला तर पाहूया, आपण आज अभ्यासाला विषय घेतलेला आहे अर्थशास्त्र इयत्ता 11वी. यामधील प्रकरण क्रमांक 4 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हे प्रकरण आपलं संपलेलं आहे. आज आपण या प्रकरणावरील स्वाध्याय किंवा प्रश्न उत्तर कशी लिहायची ते सोडवून घेऊया. चला पाहूया प्रश्न आणि उत्तर. प्रश्न 1, अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सांगा. खाली काही संकल्पना दिलेल्या आहेत, त्याच्या विशिष्ट शब्द असतात, त्याला पारिभाषिक शब्द म्हणायचं. ते आपण ओळखायचेत आणि लिहायचेत. 1, परकीय किंवा विदेशी कंपन्यांनी आपल्या देशात केलेली गुंतवणूक. त्याला म्हणायचं आहे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक, FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. 2, लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योजकांसाठी सुरू करण्यात आलेला विकास कार्यक्रम. तो आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम, MSICDP, महाराष्ट्र स्टेट इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. 3, आर्थिक विकासासाठी वस्तू व सेवांचे उत्पादन व विभाजन सुलभ करणे. ही संकल्पना आहे आर्थिक पायाभूत सुविधा. 4, स्वयंसहाय्यतेचे मूल्य प्रोत्साहित करणे, लोकशाही, समता आणि एकता जपणे. ही संकल्पना आहे सहकार चळवळ. पारिभाषिक शब्द सांगण्यासाठी तुम्हाला 1 गुणांच्यासाठी अशा प्रकारे विधान दिलं जाईल आणि ती पारिभाषिक शब्द ते सांगायचं आहे. ती संकल्पना तुम्ही ओळखायची आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 2, विसंगत शब्द ओळखा. काही शब्दांचा गट दिलेला असेल आणि त्या गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. 1 गुणांच्यासाठी असा प्रश्न असेल. 1, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, कोरडवाहू जमीन, भांडवलाची कमतरता, अभियांत्रिकी. यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे अभियांत्रिकी. त्याचं कारण असं की शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, कोरडवाहू जमीन आणि भांडवलाची कमतरता शेतीच्या संबंधित बाबी आहेत आणि अभियांत्रिकी हा वेगळा भाग आहे त्याच्यापासून. 2, पर्यटन, बँकिंग, वाहन उत्पादन, विमा. आता इथे गटात न बसणारा शब्द जो आहे तो आहे वाहन उत्पादन. कारण पर्यटन, बँकिंग, विमा हे सेवा व्यवसाय आहेत. सेवा क्षेत्रात बाबी येतात आणि वाहन उत्पादन उद्योगाच्या क्षेत्रामध्ये येतं. म्हणून गटात न बसणारं उत्तर आहे वाहन उत्पादन. क्रमांक 3, पुणे, हैदराबाद, नाशिक, नागपूर. आता इथे अचूक उत्तर आहे हैदराबाद. याचं कारण असं, पुणे, नाशिक, नागपूर ही शहरं महाराष्ट्रात आहेत आणि हैदराबाद हे शहर जे आहे तेलंगणा राज्याची ती राजधानी आहे. म्हणून उत्तर हैदराबाद. पण मार्गदर्शक आणि गाईड अशा तत्सम साहित्यामध्ये नाशिक उत्तर दिलंय ते चूक आहे. हे ध्यानात ठेवा. अचूक उत्तर आहे हैदराबाद आणि त्याचं कारण लक्षात ठेवायचं आहे. पुणे, नाशिक, नागपूर महाराष्ट्रातली शहरं आहेत आणि हैदराबाद मात्र तेलंगणा राज्यामधलं आहे किंवा त्याची राजधानी आहे. 4, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, MTDC, महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुलभ केंद्र, मैत्री, विशेष आर्थिक क्षेत्र, सेज, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, MIDC. यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे 1, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, MTDC. याचं कारण असं
की बाकीच्या ज्या बाबी दिलेल्या आहेत किंवा केंद्र दिलेली आहेत क्षेत्र ती उद्योगाशी संबंधित आहेत आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ हे पर्यटनाशी संबंधित आहे, म्हणून गटात न बसणारा तो शब्द. 5. प्राथमिक शिक्षण, आतिथ्य सेवा, उच्च शिक्षण, कौशल्याधिष्ठित शिक्षण. यामध्ये गटात न बसणारा शब्द आतिथ्य सेवा, कारण हा एक वेगळा घटक आहे शिक्षणापासून. प्राथमिक, उच्च आणि कौशल्य हे शिक्षणाचा भाग आहे, पण आतिथ्य सेवा शिक्षणाच्या क्षेत्रात मोडत नाही, म्हणून अचूक उत्तर आतिथ्य सेवा. 1 गुणांच्यासाठी असे विसंगत शब्द ओळखायला प्रश्न येतो. प्रश्न क्रमांक 3. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. संकल्पना ओळखायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण करायला 1 गुण. अशा प्रकारे एक संकल्पनेसाठी 2 गुण असतील, म्हणजे 2 गुणांची ही संकल्पना आहे. क्रमांक 1. यंत्रमानव तंत्रातील संशोधनासाठी जपानने भारतात 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याचं उत्तर लिहिताना लिहायचं उदाहरणातील संकल्पना. आता यात संकल्पना कोणती आहे? प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक, परकीय देशातून भारतात आलेली, म्हणून संकल्पना प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक, याला 1 गुण मिळेल. आणि मग खालच्या ओळीला लिहायचं संकल्पनेचे स्पष्टीकरण, ते 2-4 ओळीमध्ये लिहायचं. स्पष्टीकरण काय लिहायचं इथे? परदेशातील व्यक्तीने किंवा संस्थेने दुसऱ्या देशात उद्योगात केलेली गुंतवणूक म्हणजे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक होय. पुन्हा एकदा सांगते, परदेशातील व्यक्तीने किंवा संस्थेने दुसऱ्या देशात उद्योगात केलेली गुंतवणूक म्हणजे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक होय. 2. प्राजक्ता व तिचे कुटुंब दिवाळीच्या सुट्टीत 8 दिवस समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले. यात संकल्पना आहे पर्यटन. स्पष्टीकरण: आनंदासाठी किंवा व्यवसायासाठी काही कालावधीसाठी दुसऱ्या ठिकाणी केलेला प्रवास व वास्तव्य म्हणजे पर्यटन होय. 3. लातूरचा प्रवीण मुंबई येथे चित्रपटसृष्टीत तंत्रज्ञ म्हणून काम करतो. संकल्पना आहे मनोरंजन उद्योग. स्पष्टीकरण: मनोरंजन उद्योग हा सेवा क्षेत्राचा महत्त्वाचा घटक आहे. मनोरंजन उद्योगात चित्रपट निर्मिती, दूरदर्शन, वर्तमानपत्रे इत्यादी उद्योगांचा समावेश होतो. मनोरंजन उद्योग क्षेत्रात विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध असतात. 4. चंद्रपूरची राणी गोंड ही मुंबई गोवा जहाजावर म्हणजे क्रूज शिप जहाज सुंदरी म्हणून काम करते. इथे संकल्पना आहे आतिथ्य सेवा आणि स्पष्टीकरण लिहायचं आहे. आतिथ्य सेवा हा सेवा क्षेत्राचा महत्त्वाचा घटक आहे. आतिथ्य सेवा क्षेत्रात क्रूज शिप, उपहारगृह, हवाई प्रवास, कार्यक्रमांचे व्यवस्थापन इत्यादी उद्योगांचा समावेश होतो. आतिथ्य सेवा क्षेत्रात विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध असतात. आतिथ्य सेवा क्षेत्र ग्राहकांच्या समाधानावर विशेष भर देते. पहा, पहिली संकल्पना, यंत्रमानव तंत्रातील संशोधनासाठी जपानने भारतात 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. संकल्पना प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक, याला 1 गुण आणि मी स्पष्टीकरण केलं त्याला 1 गुण. 2. प्राजक्ता व तिचे कुटुंब दिवाळीच्या सुट्टीत 8 दिवस समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले. संकल्पना पर्यटन 1 गुण आणि स्पष्टीकरणाला 2 गुण. लातूरचा प्रवीण मुंबई येथे चित्रपटसृष्टीत तंत्रज्ञ म्हणून काम करतो. संकल्पना मनोरंजन उद्योग 1 गुण आणि स्पष्टीकरणाला 2 गुण. चंद्रपूरची राणी गोंद ही मुंबई गोवा जहाजावर जहाज सुंदरी म्हणून काम करते. संकल्पना आतिथ्य सेवा आणि स्पष्टीकरणाला 2 गुण असेल. आतिथ्य सेवाला 1 गुण. पुढचा प्रश्न पाहूया आपण. फरक स्पष्ट करा. 1. आर्थिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा. 2. शेती क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. 3. पर्यटन आणि आतिथ्य सेवा. 4. शिक्षण आणि आरोग्य सेवा. फरक स्पष्ट करायला 2 गुण असणार आहेत, त्यामुळे फरकाचे मुद्दे 2च लिहायचे. अधिक मुद्दे लिहिले तर अधिक गुण मिळणार नाहीत. 1 फरक लिहिला
की 2 गुण मिळतील. या फरकाचा आपण सविस्तर विचार करूया. पहिला फरक आहे आर्थिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा. 2 भागामध्ये लिहायचं आहे. पहिल्या भागात आर्थिक पायाभूत सुविधा, दुसऱ्या भागात सामाजिक पायाभूत सुविधा आणि त्याचा अर्थ लिहायचा आहे दोन्ही भागात. आर्थिक पायाभूत सुविधेचा अर्थ आहे वस्तूंचे आणि सेवांचे उत्पादन आणि वितरण सुलभ करणाऱ्या पायाभूत सुविधा म्हणजे आर्थिक पायाभूत सुविधा होत. परत एकदा पाहूया आपण. हा आर्थिक पायाभूत सुविधेचा भाग हा अर्थ लिहायचा आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये सामाजिक पायाभूत सुविधेमध्ये अर्थ लिहायचा आहे मानवी जीवनाचा दर्जा सुधारणाऱ्या व आर्थिक विकासास चालना देणाऱ्या सुविधा म्हणजे सामाजिक पायाभूत सुविधा. तुम्ही अर्थ लिहिला की 1 गुण मिळेल. आता दुसरा फरकाचा मुद्दा लिहायचा उदाहरण. आर्थिक पायाभूतचं उदाहरण लिहू आपण. ऊर्जा, वाहतूक, संदेशवहन इत्यादी आर्थिक पायाभूत सुविधांची उदाहरणे आहेत. सामाजिक पायाभूत सुविधांची उदाहरणे आरोग्य, शिक्षण, मनोरंजन सेवा इत्यादी सामाजिक पायाभूत सुविधांची उदाहरणे आहेत. पुढचा फरक पाहूया आपण. 2. शेती क्षेत्र. शेतीच्या क्षेत्राचा आणि सेवेच्या क्षेत्राचा फरक लिहायचा. शेती क्षेत्र एका भागात, दुसऱ्या भागात सेवा क्षेत्र. पहिला फरक लिहायचा त्याचा अर्थ. शेतीच्या क्षेत्राचा अर्थ पिकांच्या उत्पादनास सहाय्यभूत ठरणाऱ्या उद्योगांचे क्षेत्र म्हणजे शेती क्षेत्र होय. सेवा क्षेत्राचा अर्थ लिहू आपण. ग्राहकांना सेवा देऊन त्यांच्या समाधानात वाढ करणाऱ्या उद्योगांचे क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र होय. हा झाला पहिला फरक. दुसरा उदाहरणाचा फरक लिहू. शेतीच्या भागात शेती, मासेमारी इत्यादी उद्योगांचा शेती किंवा प्राथमिक क्षेत्रात समावेश होतो. आणि सेवा क्षेत्रामध्ये वाहतूक, संदेशवहन, पर्यटन इत्यादी उद्योगांचा सेवा क्षेत्रात समावेश होतो. 2 गुणांच्यासाठी असा फरक लिहायचा आहे. पुढचा फरक आहे पर्यटन सेवा आणि आतिथ्य सेवामध्ये. पर्यटन सेवा आणि आतिथ्य सेवा याचा फरक. पहिला फरकाचा मुद्दा अर्थ. पर्यटनचा अर्थ लिहू. पर्यटकांचे फिरणे व राहणे सुलभ करणाऱ्या सेवा म्हणजे पर्यटन सेवा. आतिथ्य सेवेच्या भागात लिहायचं पर्यटकांचे फिरणे व राहणे सुलभ करणाऱ्या सेवांबरोबरच पर्यटकांचे खाणेपिणे, पर्यटकांचे मनोरंजन, पर्यटकांसाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन इत्यादी सेवा म्हणजे आतिथ्य सेवा होत. दुसरा फरकाचा मुद्दा लिहायचा व्याप्ती. पर्यटन सेवांची व्याप्ती तुलनेने मर्यादित आहे आणि आतिथ्य सेवांची व्याप्ती तुलनेने अधिक आहे. फरकाचा पुढचा मुद्दा आहे शिक्षण सेवा आणि आरोग्य सेवा. यामधला फरक आपण स्पष्ट करूया. शिक्षण सेवा आणि आरोग्य सेवा. अर्थ शाळांची, महाविद्यालयांची उभारणी व शिक्षणाचा प्रसार, विद्यार्थ्यांचे हित इत्यादीशी संबंधित सेवा म्हणजे शिक्षण सेवा. आणि आरोग्याची सेवा म्हणजे काय तर दवाखान्यांची व इस्पितळांची उभारणी, वैद्यकीय सेवांचा प्रसार, रुग्णांचे हित इत्यादींशी संबंधित सेवा म्हणजे आरोग्य सेवा होय. फरकाचा दुसरा मुद्दा आहे व्याप्ती. शिक्षण सेवांची व्याप्ती तुलनेने मर्यादित आहे आणि आरोग्य सेवांची व्याप्ती तुलनेने खूप जास्त आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. महाराष्ट्रातील सहकारी चळवळीची भूमिका स्पष्ट करा. 2. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील समस्या स्पष्ट करा. 4. महाराष्ट्रातील सामाजिक पायाभूत सुविधांमधील विकासासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा. अशा प्रकारे मोठे प्रश्न असणार आहेत. हे 4 किंवा 8 गुणांच्यासाठी प्रश्न असतील. हे तुम्ही पुस्तकातून किंवा माझ्या व्हिडिओ लेक्चरवरून तुम्ही या प्रश्नांची उत्तरे लिहू शकता. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 6. खालील उतारा वाचून काळजीपूर्वक खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला एक उतारा दिला जाईल पुस्तकाच्या बाहेरचा. तो उतारा वाचायचा. उत्तरं तिथेच असतात. उतारा एकदा दोनदा वाचायचा, प्रश्न वाचायचे आणि मग प्रश्नावरून उत्तरं शोधायची. चला आपण उतारा वाचूया. आधुनिक युगाची कास धरत देशातील ग्रामीण भाग हाय स्पीड ब्रॉडबँड इंटरनेट सेवेच्या माध्यमातून जोडण्यासाठी केंद्र शासनाने
भारतनेट हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे? देशातील 1 लाखाहून अधिक ग्रामपंचायती भारतनेटच्या पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींना हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्याच्या कामात महाराष्ट्र उत्कृष्ट राज्य ठरले आहे. 12,378 ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, पूर्व, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि झारखंड ही राज्येसुद्धा भारतनेटच्या पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट ठरली आहेत. भारतनेट हा जो कार्यक्रम आहे केंद्र शासनाने इंटरनेट ग्रामपंचायतीपर्यंत ग्रामीण भागात पोहोचवण्याची ही सुविधा आहे. त्यावर प्रश्न दिलेले आहेत. 1. केंद्र शासनाने भारतनेट हा कार्यक्रम हाती घेतला. 2. देशातील किती ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे? 3. महाराष्ट्राशिवाय इतर कोणती राज्ये भारतनेटमध्ये उत्कृष्ट ठरली आहेत? 4. इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे याबद्दल तुमचे मत सांगा. आता या प्रश्नांची उत्तरं या परिच्छेदात आहेत. चौथ्या प्रश्नाचं उत्तर थोडं मनाने लिहायचं आहे. पाहूया याची उत्तरं. 1. केंद्र शासनाने भारतनेट हा कार्यक्रम का हाती घेतला? त्याचं पहिलं उत्तर, भारतातील ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी केंद्र शासनाने भारतनेट हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. पहिलं. नंबर 2, देशातील किती ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे? देशातील 12,378 ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे. 3. महाराष्ट्राशिवाय इतर कोणती राज्ये भारतनेटमध्ये उत्कृष्ट ठरली आहेत? महाराष्ट्राशिवाय उत्तर प्रदेश, पूर्व, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड ही भारतनेटमध्ये उत्कृष्ट ठरली आहेत. 4. इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे याबद्दल तुमचे मत सांगा. इंटरनेटमुळे जगातील कोणत्याही 2 ठिकाणी असणाऱ्या व्यक्तींना एकमेकांशी संवाद साधणे, माहितीची देवाणघेवाण करणे शक्य झाले आहे. इंटरनेटद्वारे उद्योगांच्या विकासाला आणि संस्कृतीच्या मिलाफास चालना मिळाली आहे. अशा प्रकारे इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. अशी उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.